त्याचा आपल्याला अभिमान आहे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हळद ही आपल्यासाठी नवीन नाही आणि महाराष्ट्रासाठी नवीन नाही, त्याच्यात मराठवाड्यासाठी नवीन नाही। मराठवाड्यामध्ये जर पाहिलं आपण तर हिंगोली हे जवळपास 30 ते 35 हजार हेक्टर एरिया फक्त हिंगोलीमध्ये आहे। त्यानंतर नांदेड, परभणी हे 3 जिल्हे मराठवाड्यातले मोठ्या प्रमाणात आपण आहे। जवळपास भारतामध्ये 3 लाख हेक्टर क्षेत्र हळदीखाली आहे, त्याच्यामधलं जवळपास 30% क्षेत्र मराठवाड्यामध्ये आहे। आणि असं जर पाहिलं तर पूर्व 20 वर्षाखाली जर गेलो आपण तर यामध्ये फार बदल झालेला आहे। शेतकऱ्यांना सुद्धा माहीत आहे 2004, 5, 6 जर पाहिलं आपण तर आपलं जुनी पद्धत होती हळदीची, ओढा सरी, सोडा पाणी, लावा ठोम आणि घ्या हळद, आणि त्याचं उत्पन्न होतं 10 क्विंटल ते 15 क्विंटल प्रति एकर, बरोबर आहे का? हां, तर नंतर काय झालं, एक हिंगोली जिल्ह्यामध्ये एक डेप्युटी म्हणजे उपविभागीय अधिकारी होते श्री कछवे, आणि एक तालुका कृषी अधिकारी होते काळे साहेब, आणि त्यावेळेस मी होतो।